नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता लवकरच सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतील. गणपती बाप्पा म्हटल्यावर उकडीचे मोदक हे आलेच. बऱ्याच जणांना उकडीचे मोदक बनवायला येत नाहीत किंवा नवशिके असतात, त्यांना अजिबातच जमत नाही. अशा करता मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप हे मोदक कसे बनवायचे हे बघाल. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण तरीही तुम्ही शेवटपर्यंत हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हालासुद्धा मोदक बनवता येतील. नवशिक्यांकरता आज मी एका नारळाचेच तुम्हाला मोदक दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला ते बनवायला सोपे जातील. तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी एका नारळाचा चव घेतलेला आहे आणि त्याचं वजन 135 ग्रॅम इतकं झालेलं आहे. आता या एका खवलेल्या नारळाच्या वाटीने माप घेतलं तर 2 वाटी चव होत आहे. 2 वाटी खवलेल्या नारळाकरता 1 वाटी गूळ असं प्रमाण घ्यायचं आहे. आता इथे कढईमध्ये ना मी 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हा गूळ घालून हा मंद आचेवर वितळवून घ्यायचा आहे. आता हा गूळ पटकन विरघळावा म्हणून छोट्या चमच्याने अर्धा चमचा पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. हा बघा गूळ आता छान विरघळलेला आहे. तर आता याच्यामध्ये हा मी खवलेला नारळ घातलेला आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी कुटलेली थोडीशी वेलची पूड आणि 1 चमचा खसखस घातलेली आहे. हे बघा सारणाच्या आजूबाजूला जे बुडबुडे दिसत आहेत ना, म्हणजे याच्यामध्ये थोडासा अजून पाण्याचा अंश आहे, तर ते बुडबुडे जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. हे बघा मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. मी गॅस आता बंद करून घेत आहे. हे सारण पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. मोदकाचं सारण थंड होईपर्यंत आता आपल्याला उकड काढायची आहे मोदकाकरता. त्याकरता मी इथे 1 वाटी भरून तांदळाची पिठी घेतलेली आहे. या वाटीच्या मापाने घेतलेलं आहे. वजनाने हे 180 ग्रॅम झालेलं आहे. इथे आता मोदकाची उकड काढण्याकरता 2 वाटी पाणी लागणार आहे. मी पातेल्यामध्ये ऑलरेडी 1 वाटी पाणी घातलेलं आहे, तर त्याच्यामध्ये अजून 1 वाटी मी पाणी घालत आहे. आणि आता याच्यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालायचं आहे. आता तुम्हाला ना एक महत्त्वाची टीप देते. याच्यामध्ये मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे. साखरेने ना मोदक छान पांढरे शुभ्र असे राहतात. त्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर एक छोटीशी पण महत्त्वाची अजून एक टीप देते. याच्यामध्ये 1 चमचा दूध घालायचं. मोदक त्यामुळे तडतडीत होत नाहीत, मऊ लुसलुशीत असे होतात. पाण्याला तर छान उकळी आलेली आहे. गॅस मंद आचेवर ठेवून आता याच्यामध्ये थोडी थोडी पिठी घालून सगळी पिठी घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळी पिठी घालून झाल्यानंतर गॅस ताबडतोब बंद करायचा आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून हे 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 15 मिनटं होऊन गेलेले आहेत आणि आता उकड मळायला घ्यायची आहे. हे लक्षात ठेवा की जेवढी तुम्ही उकड छान मळाल तेवढे तुमचे मोदक सुबक आणि मऊ होतील. तर आता उकड मळायला घेऊयात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उकड ही कोमट असतानाच मळून घ्यायची आहे. उकड कोमट असल्यामुळे हात भाजू शकतात, म्हणून सर्वप्रथम फुलपात्राने ही उकड छान 5-1 मिनटं मळून घ्यायची आहे. पेल्याने उकड मळून झाल्यानंतर हाताने आपल्याला ही उकड आता छान मळून घ्यायची आहे. जेवढी तुम्ही उकड छान मळाल तेवढे मोदक छान होतात. उकड ही कोमट असल्यामुळे हाताला थोडं थोडं पाणी लावून ही 10 मिनटं मळून घ्यायची. ही बघा ही उकड किती छान अशी मळून झालेली आहे. हाताला लोण्यासारखी अगदी मऊ अशी लागत आहे. ही बघा किती छान अशी ही उकड तयार झालेली आहे. आता ना सारणाचे आणि उकडीचे एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मोदकसुद्धा छान एकसारखे दिसतील. इथे वाटीमध्ये ना मी थोडंसं तेल आणि पाणी घेतलेलं आहे आणि उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि 2 बोटाला तेल आणि पाणी लावलेलं आहे आणि इथेही उकडीचा गोळा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये
मध्यभागी असा मी हा अंगठा ठेवून पाणी आणि तेलाच्या साहाय्याने अशी याची खोलगट अशी वाटी तयार करून घेत आहे. जेवढी तुम्हाला ही पारी पातळ करता येईल तेवढी ती पातळ करून घ्यायची आहे. याच्या मध्यभागी ही थोडीशी जाडसर ठेवायची आहे जेणेकरून मोदक खालून फुटू नयेत. आणि आता ही वरवर आपला अंगठा आणि बोटं आणून ही अशी जेवढी तुम्हाला खोलगट अशी ही पातळ पारी करता येईल तेवढी ही पारी करायची आहे. हे बघा, वरच्या बाजूला जास्त ही पातळ झाली पाहिजे. ही बघा, ही पारी आता छान अशी तयार झालेली आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला सारण पण भरायचं आहे. काही जण आधी सारण भरून घेतात आणि मग त्याला कळ्या पाडतात, पण आधी मी कळ्या पाडून घेते आणि मग सारण भरते. तर आपलं अंगठा आणि पहिलं बोट याच्या सहाय्याने अशा प्रकारे याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि जेवढ्या तुम्ही जास्त जवळ कळ्या पाडाल तेवढा मोदक छान सुबक बनेल. माझं असं म्हणणं आहे की बरेच जण म्हणतात 11 कळ्यांचाच मोदक झाला पाहिजे, 21 कळ्यांचा. पण आपण नवशिख असल्यामुळे तेवढ्याच झाल्या पाहिजेत असं नाही, पण ज्या होतील ना त्या सुबक आणि छान झाल्या पाहिजेत. तर हे बघा, या अशा प्रकारे सगळ्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये सारणाचा गोळा ठेवायचा आहे. तर हे बघा, आता याच्यामध्ये मस्त असं आपण बनवलेलं सारण भरून घ्यायचं आहे. सारण भरून झाल्यानंतर ते थोडंसं प्रेस करायचं आहे आणि मग आपल्याला या कळ्या सगळ्या खालनं अशा अलगदरित्या एकत्र आणून वर अशा छानपैकी त्या एकत्र जुळवून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे अगदी हलगत हातांनी करायचं आहे, अजिबात जोर द्यायचा नाही आहे जेणेकरून त्याच्या कळ्यांचा शेप बदलू नये. हे बघा, अशा प्रकारे या जवळ एकत्र आणायच्या आहेत आणि मग नंतर वरती अशी त्याची छान असं टोक आलं पाहिजे आणि सुबक असा हा मोदक तयार झाला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे सगळ्या बाजूनी छान असा हा मोदक बनवून घ्यायचा आहे. किती छान कळ्या पडल्यात बघा. आणि मग असा गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा चांगला असा शेप तयार होतं. हा बघा, तयार झालेला आहे मोदक. इथे स्टीमरमध्ये मी पाणी उकळवायला ठेवलं होतं आणि त्याच्यावर सुती कापड ठेवायचं आहे. तर इथे मी रुमाल ठेवलेला आहे आणि असं प्रत्येक मोदकाला ना मी केशराच्या काड्या लावलेल्या आहेत. आणि हा मोदक पाण्यामध्ये अशा प्रकारे बुडवून स्टीम करायला ठेवायचं आहे जेणेकरून ते तुटू नयेत, फाटू नयेत. या मोदकांना जास्त स्टीम द्यायची नाही आहे. मोजून 8 ते 10 मिनटातच हे मोदक उकडवून घ्यायचे आहेत. मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. या प्रमाणामध्ये बरोबर 12 मोदक आणि 1 करंजी झाली आहे. मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत असे हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. उकडीचे मोदक बनवणं हे अजिबात कठीण नाही आहे. मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप ज्या पद्धतीने हे मोदक कसे बनवायचे हे दाखवले, त्या पद्धतीने तुम्ही हे नक्की करून बघा. तुम्हालासुद्धा हे बनवायला अतिशय सोपे जातील. छान असा हा मोदक बनलेला आहे बघा. आता हा तुम्हाला मी उघडून दाखवते. मस्त असा स्टीम झालेला आहे आणि आतलं सारण बघा किती छान दिसत आहे. मऊ लुसलुशीत असे हे मोदक झालेले आहेत. तेव्हा तुम्ही मी दाखवलेल्या या पद्धतीने यावर्षी बाप्पा करता असे मोदक नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.